नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पेपर म्हणजे कालच्या पेपरपेक्षा अतिशय चांगला, शांत, निवांत गेलेला असेल असं अपेक्षा गृहीत धरायला काय हरकत नाही. आता कालपासून जवळजवळ एक 200-400 तरी फोन झाले की सर मेरिट किती लागणार, मेरिट किती लागणार, अजून आन्सर की वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि मेरिट किती लागणार. आणि निश्चितपणे माणसाच्या मनामध्ये एक उत्सुकता असते आणि कायद्याचा पेपर तसं सगळ्यांनी तेवढं एफर्ट्स दिलेले असतात आणि त्यामुळं निश्चितपणे उत्सुकता असते की बाबा मेरिट किती लागणार, किती लागणार, किती लागणार. अजून म्हणजे तसं मी तर नेहमी सांगत असतो की जरी आज आपल्याला हे उत्तरं वाटत असतील तरी त्याच्यामध्ये आयोगाचा एक वेगळाच हातखंडा असतो. आयोग नेहमी असे काही क्वेश्चन्स असतात की जिथं आयोग स्वतःचं, मग ते काही GSचे असतात, काही कायद्याचे असतात, तर तसं काही करत असतात, तर तोही एक भाग आहे. पण तरीही मी निश्चितपणे या 1-2 दिवसामध्ये जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड ओळखून तुम्हाला जर समजा एखाद्याने मला मेसेज केलेले असतील, शक्यतो जास्तीत जास्त लोकांनी आपले अटेम्प्ट साधारणतः किती आहेत आणि किती येत आहेत किंवा पहिला पेपर किती, दुसरा पेपर किती, हे केलं तर अजून आपल्याला सोपं जाईल की बाबा इथपर्यंत मेरिट राहील असा एक अंदाज. शक्यतो पहिल्या पेपरला गेल्या वेळेसच्या तुलनेत तसेच मार्क आहेत आणि याही वेळेला त्या तुलनेमध्ये मार्क त्याच पद्धतीने आहेत. म्हणजे 80+सुद्धा आकडा भरपूर जणांचा चांगला आहे. त्याच्यामध्ये फक्त मॅथ, रिजनिंग आणि GSचा काही जो भाग होता तो गेल्या वेळेसच्या मानानं थोडाही होता. पण कायद्याचं बघितलं तर 1-2 प्रश्न सोडले तर साधारणतः 50-51 या रेंजमध्ये सगळ्यात जास्त मार्क आहेत आणि ते अतिशय चांगले मार्क आहे. म्हणजे 50+ कायद्याला ओलांडणं अतिशय चांगले मार्क आहेत, त्याच्यामुळे तो काही भाग नाही. आता विश्लेषणामध्ये कालपासनं सगळे म्हणत होते की सर विश्लेषण टाका, विश्लेषण टाका. विश्लेषण टाकण्यामध्ये असं काही एवढा भागही नव्हता की बाबा आता टाकलंच पाहिजे वगैरे. दोन्ही बघू आपण. राज्यघटना हे गट म्हणजे मला वाटतं सेट ब आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलमे राज्य मंत्रिमंडळाशी एकच मिनिट मंत्रिमंडळाशी राज्यपालाच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदीचे विश्लेषण करतात. आता 161 फक्त राज्यपालाचा संबंध आहे, म्हणजे ज्याला आपण त्याचा ह्याच्याशी 165 तर पहिल्यांदा गेलं, हे महाधिवक्ता आहे, त्याच्यामुळे जिथं जिथं 165 आहे ते सगळे कलम निघून गेली. बरोबर आहे. 165 गेलं, हे 165 असल्यामुळं तेही गेलं. 163 पासून संबंध असतात, 63 मध्ये आहेत, 64 मध्ये आहेत, 67 मध्ये आहेत, 68 नाही, 162चा काही संबंध नाही. म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन राज्यपालांनी कामकाज करणं, राज्यपालाचा अधिकार नियंत्रणाचा, आणि 167 मध्ये मुख्यमंत्र्याला विचारावं लागतं किंवा मुख्यमंत्र्यांनी माहिती विचारण्याचा अधिकार आहे राज्यपालाचा, तर तो म्हणजे याच्यात पर्याय क्रमांक 2. म्हणजे काही जणांच्या ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक बदललेले असतील. जोड्या लावा 1947. आता मी नेहमी म्हणतो बघा, आयोग टॉपिक सोडत नाही, नेहमी सांगतो मी, जे टॉपिक आयोगाने दिलेले आहेत तेच टॉपिक आयोग परत विचारतं. मद्रास 49 सदस्य आहेत. आपण मुंबई 21 लक्षात ठेवलं. म्हणजे मला वाटतं शक्यतो हे अला सगळे 4-4-4 दिलेले आहेत. आता बवरनं उत्तर निघणार आहे का? बला 3 दिलेला आहे, म्हणजे हे पहिले तर हे 2 गेले. बरोबर आहे. पश्चिम बंगाल 19 आहे, म्हणजे 2 नंबर, म्हणजे 4-3-2-1 4-3-2-1 असं आयोगानेही केलेलं आहे. कलम 301 हे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे, 301 नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं चुकवलं आहे आयोगानं. मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे, परंतु तो मूलभूत हक्क नाही, हे वाक्य बरोबर दिलं आहे आयोगानं. केंद्रामध्ये बघा आयोग म्हणजे किती चांगलं. जर समजा हाच प्रश्न एखाद्या कोणत्याही, मी नेहमी सांगत असतो की कोणत्याही क्लासचे असू द्या, तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. जरी एखाद्याचा माइंड त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होत असेल तरी असा भाग नाही की ही होत नाही, परंतु प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा काय कुठं चुका होत आहेत, काय नाही. अभ्यासापेक्षा प्रश्नपत्रिका सोडवणे कधीही प्रेफर करायचं.
तर केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आणि 44वी घटनादुरुस्ती. 44वी घटनादुरुस्ती जनता पक्षाच्या सरकारने केलेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या सरकारने 42वी घटनादुरुस्ती. हे 44व्या घटनादुरुस्तीनं हे बरोबर आहे, पण सगळ्यांना वाटलं की बाबा 44वी घटनादुरुस्ती, परंतु काँग्रेस पक्ष फक्त इथं बसत नव्हतं म्हणून सगळ्यांनी केलं. जर आयोगानं बसण्यासारखं उत्तर दिलं असतं, कोणती विधानं अयोग्य आहेत असं म्हणलेलं आहे. अयोग्य 1 आणि 3 अयोग्य आहेत, बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. काही काही जणांनी तर फक्त 2च लिहून टाकलं आणि घरी आल्यानंतर बघितलं अर गोळ झाला काय, कारण प्रत्येकाला वाटलं ही बरोबर आहेत काय असं लिहायचं, हे चुकीचं हे चुकीचं. तर काही काही जणांनी तो भाग ही करून टाकला, किंवा काही काही जणांनी 2 आणि 3 केलं बरोबर आहे म्हणून, म्हणजे हे बरोबर आहे आणि हे बी बरोबर आहे म्हणले, कारण 44व्या घटनादुरुस्तीनं 300 हे समाविष्ट झाले हे सगळ्याला माहिती आहे, पण काँग्रेस पक्षाचं सरकार ते कोणी बघितलं नाही. धर्मनिरपेक्ष याचा अर्थ राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही, राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधी राहणार नाही. राज्य हे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं, त्याच्यामुळं तो काय भाग. आता बघा इथं आपण ज्या वेळेला प्रस्तावनेचे खटले बघतो, तर प्रस्तावनेचे खटले फक्त आपल्या ह्याच्यामध्ये 3च आहेत. एक आहे बेरुबारी, केशवानंद भारती आणि LIC. बेरुबारीमध्ये अगोदर सांगितलं की हा घटनेचा भाग नाही आहे, कारण घटनेच्या म्हणजे घटना 1 पासून सुरू होते त्याच्यामुळं भाग नाही आहे. केशवानंद भारतीत सांगितलं की भाग आहे आणि LIC मध्ये सांगितलं बाबा अविभाज्य भाग आहे. तर इथं असं सांगितलं की बाबा इंटरल पार्ट. तर आता हे तिन्ही खटले इथं नव्हते, कारण गोलकनाथ होतं, SR बोमई, IR कोयलो. काही नाही, याचं उत्तर IR कोयलो प्रकरण असं दिलं, असं काही नाही सांगितलं. मी हा खटला घेतोय इंदिरा गांधी राजनारायण 1975चा खटला. थोडंसं तुम्हाला झूम केल्यानंतर दिसेल. इन धिस केस द सुप्रीम कोर्ट अफर्म्ड द सुपरमसी ऑफ द प्रिएम्बल अँड हेल्ड दॅट इट इज अन इंटेग्रल, आणि सेम कंडिशन हाच शब्द तिथं वापरलेला आहे. कुठं तुमच्या पेपरमध्ये जिथं प्रश्न विचारलेला आहे तिथं, ओके, म्हणजे इंटेग्रल पार्ट ऑफ ही आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये तर सांगितलं की प्रस्तावना हा अविभाज्य भाग आहे, ओके. आता दुसरा जो खटला आहे तो आहे SR बोमई खटला 248 पॅरा 248. ह्याच्या कोणत्या पॅरात सांगितलं तेही शोधून काढलेलं. पॅरा 248 मध्ये सांगितलं द प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हा अविभाज्य भाग आहे, अशा 2 खटल्यात सांगितलेलं आहे. काही नाही, ह्याचं प्रकरण हे या प्रकरणात तर काही भाग नव्हता. तर SR बोमई आणि ब आणि ड आणि ब फक्त, म्हणजे पर्याय क्रमांक 3 राहील. इथं बचा फक्त काही भाग नाही, कारण ह्या दोन्ही खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. काही नाही एक उत्तर होतं, काही नाही ब दिलंय, काही नाही अ दिलंय. आता आयोग काय देत आहे हा आयोगाचा प्रश्न आहे, परंतु या दोन्ही खटल्याचा तिथं मी तुम्हाला संदर्भ दिलेले. जिथं वाटतोय वाद होतोय, माझा एक नेहमी प्रयत्न राहतो की अगोदर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मी जे बोलतोय ना त्याला काहीतरी संदर्भ असला पाहिजे. उगाच संदर्भाशिवाय बोलायचं योग्य वाटत नाही. तर मी सरळ सरळ सांगतो, याचा संदर्भ मिळाला नाही पण मला असं वाटतंय असं मी सांगतो सरळ सरळ. तर याचा संदर्भ आहे, कारण मला वाटत होतं, कारण काहींचे मला उत्तरं पाठवले लोकांनी, तर त्याच्यामध्ये IR कोयलो प्रकरण म्हणजे माझ्या मनाला ते पटत नव्हतं, म्हणून मी सांगितलं की बाबा हे कुठंतरी नाही आहे. मग मला वाटत होतं ह्या 2 मध्येच कुठंतरी सांगितलेलं आहे. मी शोधलं आणि ते मिळाले ही खटले. आणि हे काही आपल्या पुस्तकातले नाही आहेत खटले. जिथं खटले म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या ह्याच्यावरून आपण घेतलेले, म्हणजे तुम्ही पुन्हाही सादर करू शकता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात, हा प्रश्न आपण जशाच तसा घेतलेला होता. आपण ज्या 5 टेस्ट घेतल्या अजूनही तुम्ही बघू शकता, ह्या 5 टेस्ट अगोदर झालेल्या आहेत बरं का. त्या ह्याच्यातले जवळजवळ म्हणजे मी तर म्हणतो एक 40च्या दरम्यान, 40च्या वरही असतील. फक्त आपण 1-2 प्रश्नाचा संदर्भ आपल्या टेस्टमध्ये सापडत नाही किंवा नोट्समध्येही सापडत नाही. मी सिरियस सांगतोय. तर हे पहिलं चुकलेलं होतं त्याच्यामध्ये. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष, आता हे 3 वर्ष आणि 70 वर्ष, तर तिथं डायरेक्ट 6 वर्ष केलं होतं, म्हणजे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. कोणत्या वर्षी 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत मिळवण्याचा कायदा करण्यात आला? आता कायदा कधीचा आहे हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. कायदा 2000चा आहे का बाबा? 2002चा आहे, ओके. संविधान सभेत, आता संविधान सभा हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. हे मी माझ्या कितीतरी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मुख्यच्या दृष्टीनं संविधान सभा, राज्यपाल, मंत्रिमंडळ किंवा जे काही प्रकरणं मी 7 ते 8 प्रकरणं सांगितली होती, आजही आयोग त्या 7 ते 8 प्रकरणाच्या बाहेर गेलेला नाही. म्हणून मित्रांनो नेहमी लक्षात घ्या, अभ्यास करत असताना
आयोगाचा माइंड ओळखण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अख्खं पुस्तक वाचा. माझं नेहमी मत आहे, ज्यांनी माझ्याकडे ऑफलाईन केलेले आहे त्या सगळ्यांना विचारा, माझं नेहमी मत आहे की तुम्ही अभ्यास ढिगाण करा, अभ्यासाला कमी पडू नका, परंतु अभ्यास करत असताना आयोगाला काय पाहिजे ते आवर्जून बघा. नाहीतर उगं कसं आहे, आपली उमेदीची वर्ष, आपण इथं कष्ट करतो, इथं या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अभ्यास न करणारा विद्यार्थीच तुम्हाला सापडणार नाही. मी असंही म्हणतोय की त्याच्या एवढे कष्ट कुणाचेच नाही आहेत, कुणी काही म्हणू द्या, मी स्वतः ते बघितोय, मी 4 वर्ष झालं ते अनुभवतोय. विद्यार्थ्यांना एवढं कष्ट कुणाचंच नाही. फक्त कुठंतरी डायरेक्शन्स, ज्याला दिशा म्हणतो आपण, ते कुठंतरी चुकतंय फक्त. नाहीतर विद्यार्थ्यांना एवढं कष्ट कुणाचंच नाही आहे. ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये काम करणारा माणूस सुद्धा तेवढा, फक्त कारण 10-11 तास 12 तास बसून अभ्यास करणं जोक नाही. अभ्यास ते व्यवस्थित करतायत. फक्त आयोगाचा माइंड काय, आयोगाची दिशा काय हेच बघितलं पाहिजे. आणि हे कुठून कळतं, हे फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिकातनं कळतं. मी जे एवढं सांगतोय व्यवस्थितपणे, तर त्याचं कारण आहे मी प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत का? आहेत. बाबासाहेब आंबेडकर आहेत, दुर्गाबाई देशमुख आहेत, राजेंद्र प्रसाद मौलाना, म्हणजे हे सगळेच संविधान सभेचे सदस्य आहेत. आयोगाने छान प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरू शकत नाही? आता पात्र न ठरण्याचं कारण काय, पात्र ठरू शकत नाही असा प्रश्न विचारलाय बरं का. जर तो स्वतः निवडणुकीचा उमेदवार असेल, पात्र ठरायचं काय भाग नाहीये, बरोबर आहे. म्हणजे प्रश्नामध्ये काही हे झालंय का बघतो, एकच मिनिट. ओके, ठरवू शकत नाही. आता जर आपण राष्ट्रपतीचं निर्वाचन मंडळ बघितलं, तर राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये कोण कोण आहेत, कोणाचा समावेश असतो? संसद निर्वाचित, तेही निर्वाचित असतात फक्त, आणि विधानसभेचे निर्वाचित, विधानसभा निर्वाचित. म्हणजे इथं नामनिर्देशित सदस्याचा काही भाग होत नाही. म्हणजे फक्त ओनली निर्वाचित सदस्य लागतात. निर्वाचित सदस्य नसले तर काही भाग नाही, असा त्याचा अर्थ आहे. जो स्वतः निवडणुकीचा बहुमत सिद्ध व्हायचे असेल, तर जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल, वरिष्ठ म्हणजे विधान परिषदेचा, त्याच्यामुळं हा भाग इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे पात्र ठरू शकत नाही. आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती, ह्याच्यात सांगायचा काय भाग नाही. सोशलिस्ट आणि रिलिजन चांगलं होतं ते. 2D मध्ये आता हा प्रश्न आपण घेतलेला आहे. जर तुम्ही पाहत असाल तर मी शिकवतानाही सांगितलेलं होतं की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो काय आहे बाबांनो, तर इथं न्यायालयाद्वारे अंमलात आणण्याजोगे अधिकार, इथं न हा शब्द दिलाय, हे आणण्याजोगे सरळ सरळ दिले. मानवी हक्क कशाला म्हणायचं, तर मानवी हक्क सगळ्यात महत्त्वाचा ते संविधानात समाविष्ट झालेले असले पाहिजेत. म्हणजे न्यायालयाद्वारे ते अंमलात आणण्याजोगं आंतरराष्ट्रीय हक्कामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये ज्याची नोंद आहे आणि न्यायालयानं त्याला सपोर्ट दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 4 अधिकार असतात: जीवित आहे, स्वातंत्र्य आहे, समानता आहे आणि प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा हे 4 शब्द मी सांगितलेही होते पोरांना, किंवा बरे लक्षात ठेवा. 2Dच्या व्याख्येमध्ये जे आहे मानवी हक्काचं ते लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. ज्यांनी क्लास केलेला असेल किंवा टेस्टच्या वेळेलाच मी सांगितलं होतं की हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आणि हे 5च्या 5 शब्द, आणि हेच असतात कीवर्ड्स, याला आपण कीवर्ड्स असं म्हणतो. आणि हे कीवर्ड्स अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून जातात. ओके, हे प्रश्न मी याच्यासाठी दाखवायला लागलो की प्रश्न मी जशाच तसा विचारला होता. असा प्रश्न विचारला होता की महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राज्यातील ग्रामपंचायतमध्ये राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या वैशिष्ट्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश आहे? 5व्या टेस्टला हा प्रश्न विचारला होता. 41व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आणि लगेच 42व्या क्रमांकाचा प्रश्न विचारला होता. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमान्वये अनुसूचित जाती जमातीच्या नसणाऱ्या लोकसेवकाने कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यात आहे. लगेच 43वा प्रश्न आयोगानं विचारून घेतला. म्हणजे एका टेस्टमधले 15-15, 20-20 प्रश्न आयोगानं संदर्भानुसार हे केलेलं आपल्याला दिसून येतात. वर्तमान काळातील वाद ओळखणे व त्याचे फौजदारी, दिवाणी, महसुली विभागामध्ये वर्गीकरण करणे. आणि मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की महात्मा गांधी तंटामुक्तीवर आयोगानं जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचा जर विचार करता आयोग याच्यामध्ये डीपली जाऊ शकतं असं मी सांगितलं होतं त्याही वेळेला. आणि इथं
म्हणजे कोणतं चुकीचं आहे हेही सांगितलं होतं की बाबा कोणतं बरोबर आहे, तर फक्त अ ब क ह्यांनी राऊंड करून ठेवलं आणि त्या विद्यार्थ्यांनाच मला हे पाठवलंय. मी पाठवलेलं नाही. तुम्ही जर हे काही इथं बघितलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनाच मला पाठवलंय की बाबा सर हे असं आपले प्रश्न आलेले आहेत म्हणून. 14 ऑगस्ट महात्मा गांधी तंटामुक्त त्यांनी वेगळं काय विचारलं होतं, तर दिवाणी, महसुली आणि फौजदारी हे 3 प्रकारचं जे तंटे असतात ते तंटे सोडवता येतात, आर्थिक तंटा सोडवता येत नाही. सरळ सरळ त्याच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्ही कुठंही वाचलं तर तुम्हाला ते दिसून येईल की बाबा दिवाणी आहे, महसुली आहे, फौजदारी आहे, आर्थिक प्रकारचे तंटे सोडवता येत नाहीत. हुंडा प्रतिबंध अधिनियम, हा तर किती वेळा तरी प्रश्न विचारला. मध्ये हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्याची नेमणूक कोणत्या कलमान्वये, तर 8B अन्वये. आताच आपण आपल्याही टेस्टमध्ये बघितलं होतं. तर याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला सांगायचो की आयोग जर प्रश्न विचारलं तर 327 327 मध्ये स्वतः लोकसेवक आरोपी असतो, लोकसेवक आरोपी असतो आणि 4 मध्ये तो फक्त त्यानं हायगाय केलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 6 महिने ते 1 वर्षापर्यंत शिक्षा होती. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 काहीच प्रश्न नव्हता याच्यामध्ये की बाबा काय होतंय काय नाही. म्हणजे कारण जर समजा 19 मध्ये हा आहे तर हे काढून टाकलेलं, म्हणजे एकाच कलमावर बघा 2-2 3-3 प्रश्न आयोगाने विचारून घेतले. म्हणजे 300, कारण मालमत्तेचा अधिकार जर तिकडे गेलेला आहे तर परत इथंही विचारला. सोपा प्रश्न विचारला होता. भारतीय संविधानाच्या मध्ये कितव्या ह्याच्यामध्ये आहे, हाही प्रश्न सोपा होता. जो कोणी अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलेचे अनादर करण्याच्या किंवा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करेल किंवा शक्तीचा वापर करेल. आता बघा आयोगानं अजून जर समजा पुढं काय राहिलं असतं तर हे कुठं आहे, 3.1 रिस्पेक्ट न करणं W मध्ये आहे, W मध्ये, बरोबर. W फॉर वुमेन. आणि याच्यामधले कलम 3 मधले जे 29 अपराध आहेत त्या 29 अपराधाला एकच शिक्षा आहे, 6 महिने ते 5 वर्ष. 7 वर्ष झाले, पुढं 6 महिने ते 5 वर्ष शिक्षा आहे. तर ती शिक्षा त्यांनी फक्त 3ची शिक्षा विचारण्याच्या ऐवजी पूर्णच विचारलं होतं त्यांनी, काय आहे काय नाही. हा प्रश्नही आपण विचारून घेतला होता शेवटच्या ह्याला की मधील कलम मध्ये पीडित आणि साक्षीदारांच्या हक्कासंबंधी. आता इथं 14 येण्याचं काय कारण नाही आहे, न्यायालयाचा भाग होता. 14A मध्ये अपील होतं. 15चा तर सरकारी अभियोक्ता, त्याच्यामुळे हे काय नव्हतं. तर 15A नवीन प्रकरण टाकलं 4A आणि 15A त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993-99 झालं. पुढीलपैकी कोणते कलम राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेशी संबंधित. आता इथे एवढं तरी आपल्याला कळायला पाहिजे होतं की आपण 3 पासून 20 पर्यंत हे कलम, 3 ते 20 हे कलम राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाशी संबंधित आहेत आणि 21 ते 29 पर्यंतची कलम हे राज्य मानवी हक्काशी संबंधित आहेत. मग इथं एकही कलम 20च्या अंडरचं विचारलेलं नाही आणि विचारलंय कुठलं की राज्य मानवाधिकार आयोग. म्हणजे आयोगाने छान प्रश्न विचारलेला आहे. असा मीही एक प्रश्न विचारला होता की सगळे कलम एका ह्याची देऊन वर विचारलं होतं वेगळ्या ह्याचं, पोराने तरी उत्तर लिहून टाकलं होतं. त्यावेळेला मी सांगितलं होतं बाबा रे प्रश्न फक्त व्यवस्थित बघा. ओके, तर वरीलपैकी एकही नाही इथं वाचायची सुद्धा गरज नव्हती, कारण सगळे कलम हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे आहेत. हां, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंध कायदा 1989 अत्याचाराच्या कलमामध्येच सांगितलेलं आहे की कलम 3 अंतर्गत शिक्षापात्र कोणताही गुन्हा म्हणजे अत्याचार आहे. सरळ सरळ सांगितलंय. उगाच तरी बी काही विचार करत बसली 7 काय आहे, 9 काय आहे, 12 काय आहे, काय देणं घेणंच नव्हतं. इथं मालमत्ता ही केली जाते, जप्त किंवा झडती घेतली जाते. 9 मध्ये तर नवदुर्ग आहे आणि 12 मध्ये जर तुम्ही फोटो तडीपारीच्या वेळेला फोटो वगैरे, त्याच्यामुळं हा काय भागच नव्हता ना. म्हणजे आणि पण जर दिलेलंच आहे, काहींनी उगाच जास्त विचार करून काहीतरी लिहून आले तर फक्त इथं केवळ अ पाहिजे. मग केवळ अ कुठंच नव्हतं म्हणून वरीलपैकी काही नाही. मग काहींनी उत्तर लिहायचंय म्हणून काहीतरी ओढून ताणून लिहिलं, पण काही गरजच नव्हती. काहींनी अ ब केलं, काहींनी ब क के, काही गरज नव्हती तिथं ओढून ताणून आणायची. मानवी हक्क अधिनियम 1993 मधील कलम 36(2) अन्वये राज्य मानवी हक्काच्या उल्लंघनाबाबतची कृती ज्या दिनांकास घडल्याचे, हे तर अतिशय सोपा प्रश्न होता. ह्याच्या अगोदरही विचारून घेतलेला होता, त्याच्यामुळं भरपूर वेळा आलेला होता तो. कौटुंबिक हिंसाचारापासून कलम 18 विचारलं होतं, संरक्षण कलम 18, बरोबर आहे. आणि मग 18 मध्ये कोणकोणती करता येत, आपण त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं होतं. तिला हिंसाचाराचं कृत्य करणे म्हणजे तिला मारायला लावणे, हे बरोबर आहे. कौटुंबिक हिंसाचाराची कृत्य करण्यास मदत, बरोबर आहे. पीडित व्यक्तीशी कोणत्याही स्वरूपात, बरोबर आहे. पीडित व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती, इतर नातलग
तिला कौटुंबिक हिंसाचारापासून वाचणारी कोणतीही व्यक्ती, बरोबर आहे, तिला सहाय्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हिंसक वागणूक देणे, म्हणजे असा प्रश्न होता. आणि मग हे सर्व पर्याय योग्य आहेत, सर्व पर्याय योग्य आहेत हे त्याचं उत्तर आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवाधिकाराबाबत उल्लंघन झालेल्या पीडिताने सादर केलेल्या याचिकेवर स्वतः चौकशी करता येते, सुमोटो सुद्धा चौकशी करता येते आणि तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा चौकशी करता येते. राज्य सरकार हे सूचना देऊन नाही आहे, हे 2006च्या पूर्वी सूचना देऊन होतं. आता तुम्ही सूचना न देता सुद्धा मग हे सूचना देऊन आयोगानं कुठं हे केलं हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. मानवी हक्काच्या क्षेत्रात, बरोबर आहे, हे मानवी हक्काबाबत साक्षरता पसरवणे म्हणजे तुम्ही जर खाली हे बघितलं तर जागरूक करणे असा त्याचा अर्थ असतो. त्याच्यामुळं क आणि ड, क ड, ओके. काही न वाटलं हे साक्षरता पसरवणे असं कसं काय असू शकतं, म्हणजे साक्षरता याचा अर्थ लिटरली साक्षरता असा भाग नाही, पण तुम्ही जर काही इंग्रजीचे शब्द बघितले तर तो भाग असतो. जागरूकतेला लिटरसी असं म्हणतात, तर तो भाग असतो तिथं. भारतीय संविधानातील अनुच्छेदमध्ये सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचं मुक्त प्रकटन, 11 कर्तव्य दिलेत, बरोबर आहे. हे प्रत्येकाने पाळायची गरज नाही आहे, प्रत्येकाने. का बरं पाळायची गरज नाही? फक्त नागरिकांसाठी आहेत, ओनली नागरिक, ओनली नागरिक, प्रत्येकाने पाळायची काय गरज नाही आहे ती. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणते कलम कर्तव्य बजावण्याचा हयगय वगैरे बद्दल मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं की आयोगाचं जर कलम 14 घेतलं तर डायरेक्ट आयोग कलम, म्हणजे काही वेळेला शिकवत असताना जे डिपार्टमेंटलचे कलम आहेत त्याच्यावरच पोरही भर देतात. तर मी सांगितलं होतं की बाबा मध्येही कुठेही आयोग विचारू शकतं. आम्ही 25वर अतिशय डीपमध्ये प्रश्न विचारून घेतलेला होता की 25चं टायटल काय, 25वर शिक्षा कोण कोण देऊ शकतं, या सगळ्या गोष्टी. तर कलम 25 नुसार शिक्षा आणि हे फक्त दुय्यम अधिकाऱ्यांना आहे, ओके. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलममध्ये पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य दिलेत. कर्तव्य सुरू होतातच 64 पासून, हाही भाग तिथं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की 64 पासून कर्तव्य सुरू होतात. हे 63 पर्यंत तर काही भागच नाही आहे, हे देणं घेणं नाही. ओके, तर ह्याचं कलम 64 मध्ये कर्तव्य आहेत. काही जणांचं मत होतं की 66, अरे इथं 66 पर्यायच नाही ना की सर फक्त पोलीस अधिकाऱ्यांचे. हो, पोलीस अधिकाऱ्यांची जे कर्तव्य आहेत ते 64 मध्ये आहेत, समाजाप्रती जे कर्तव्य दिलेले आहेत ते 66 मध्ये आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमासाठी आता हा प्रश्न ॲक्च्युली कॅन्सल होणारच आहे किंवा व्हायलाच पाहिजे. का व्हायला पाहिजे ते सांगतो. सगळ्यांचं मत आहे की याच्यामध्ये जिल्हा दंडाधिकारी डेफिनेटली, पण पहिला जो अधिकार आहे ना, द कमिशनर याचा अर्थ जर आपण व्याख्येमध्ये बघितलेला असेल तर कुठेही अधीक्षक हा शब्द आला, अधीक्षक, तर त्याच्या पुढं पोलीस हा शब्द समजून घ्यावा असं 2(6) मध्ये सांगितलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे आयुक्त आला याचा अर्थ तो पोलीस आयुक्त आहे, महासंचालक आला त्याचा अर्थ पोलीस महासंचालक आहे, आणि कुठेही म्हणजे फक्त म्हणजे उपनिरीक्षक आला याचा अर्थ पोलीस उपनिरीक्षक आहे, निरीक्षक आला याचा अर्थ पोलीस निरीक्षक आहे. म्हणजे इथं आयुक्त शब्द दिलाय म्हणजे तो नुसता आयुक्त नसून पोलीस आयुक्त आहे असा ह्याचा अर्थच आहे तसा. आणि ज्या वेळेला कमिशनर हा शब्द फक्त वापरलेला आहे, कमिशनर म्हणजे 33 मध्ये टायटलच सुरुवात होत असताना कमिशनर आहे, आणि जर त्यांना रेव्हेन्यू कमिशनर वापरायचं तर ते रेव्हेन्यू कमिशनर असं लिहितात. 1A मध्ये आपण जिथं बघतो की ज्याला विभागीय आयुक्ताला अधिकार दिलेला आहे, एकतर ते लिहितात विभागीय आयुक्त. मग आता आयोग पहिल्यांदा ह्याचं 4च उत्तर देईल, कारण आयुक्तांना सगळे अधिकार आहेत, डीएमला काही सगळे अधिकार नाही आहेत. त्याच्यामुळं आयोग इथं पहिल्यांदा म्हणजे प्रत्येकाला वाटतंय हे 1 येणार आहे, परंतु आयोग देताना पहिल्यांदा 4 उत्तर देईल. आता काय देतंय तो आयोगाचा भाग आहे. ज्यानं प्रश्नपत्रिका काढलेली असेल त्यांना काय नेमकं विचारायचं होतं, तर विचारण्यामध्ये थोडासा घोळ झाला की प्रश्नाचं ही होऊन जातो. तर बेअर ॲक्टमध्ये सुरुवातच कमिशनरपासून आहे, आणि याचंही जर तुम्ही इंग्रजी व्हर्जन बघितलं तर कमिशनर आहे. त्याच्यामुळे ह्याचे 2 उत्तरं मग तुम्ही म्हणताल ह्याला अधिकार, यालाही अधिकार आहे, यांनाही अधिकार आहे, या दोघांनाही अधिकार आहे, फक्त ह्या दोघांना अधिकार नाही आहे. मग ह्या दोघांना अधिकार आहे आणि अबकडं विचारलेलं नाही. आणि जर समजा अजून सगळ्यात चांगलं उत्तर असं कुठलं म्हणलं तर याचा अर्थ असा होतो की बाबा कुणाला अधिकार आहे, तर आयुक्ताला सगळेच अधिकार आहेत, डीएमला काही अधिकार नाही आहेत. कारण डीएम काही सोडून ABD अगर तू
हे वगळता इतर नियम करू शकतो, पण आयुक्त मात्र सगळ्यांसाठीच नियम करू शकतो. मग तुम्ही म्हणताल आयुक्त हा पोलीस आयुक्त आहे का सर? तर मी तुम्हाला ज्या वेळेला व्याख्या शिकवलेल्या आहेत, व्याख्या शिकवताना सांगितलं की या अधिनियमानुसार ज्या वेळेला फक्त अधीक्षक हा शब्द असतो त्याचा अर्थ पोलीस अधीक्षक असतो, ज्या वेळेला आयुक्त असतं त्याचा अर्थ पोलीस आयुक्त असतं, महासंचालक असतो त्याचा अर्थ पोलीस महासंचालक असतो. आयोग काय उत्तर देईल तो आयोगावरचा भाग आहे. हां, तुम्हाला हे जर एखाद्याला वाटलं तर ही टाकता येतं का? डेफिनेटली टाकता येतं. हा बेअर ॲक्टचा भाग आहे आणि बेअर ॲक्टमध्ये सांगितले द कमिशनर विथ रिस्पेक्ट टू एनी द मॅटर स्पेसिफाईड इन द subsection the district magistrate with respect to any of the said matters except those falling under A, B, D, DB, E, GRTU. म्हणजे त्याने सोडून म्हणजे कुणाकुणी काय सांगितलंय अँड सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आणि एक ए मध्ये रेव्हेन्यू कमिशनर सांगितलं. म्हणजे ह्या 4 जणांना अधिकार आहेत, पण सुरुवातच द कमिशनर पासून आहे आणि कमिशनर म्हणजेच आयुक्त. आणि जर तुम्ही मराठीमध्ये बघितलं तर फक्त आयुक्त आहे. आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभागीय आयुक्त, तिथं रेव्हेन्यू कमिशनर. त्याच्यामुळं मला जर विचारलं तर मी आणि मुलांना, आपल्या मुलांना तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जिथं जिथं एक शब्द येतात तिथे तर त्याला तुम्ही काय ते सफिक्स का प्रेफिक्स म्हणताय, म्हणजे अगोदर ते पोलीस हा शब्द असतोच असतो. आला भाग लक्षामध्ये? मग इथं एखाद्याला वाटत असेल एखाद्याचं उत्तर चुकलेलं असेल आता, तर ते उत्तर म्हणजे शक्यतो रद्द डेफिनेटली होणार आहे, कारण 2 उत्तरं निघतात त्याचे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 2-3 अनुषंगाने, 2-3 म्हणजे सक्षम प्राधिकारी विचारलं होतं. इथं त्यांनी डायरेक्ट विचारलं पोलीस आयुक्त आहे का? आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आहे का? आहे. महसूल आयुक्त आहे का? आहे. पोलीस शिपाई. मग आता काही जणांचं म्हणणं म्हणते सर इथं मग पोलीस आयुक्त लिहिलंय. फक्त तुम्ही व्याख्या एकदा समजून घ्या. म्हणजे माझं नेहमी मत असतं की आपलं ते खरं असं म्हणण्याचा प्रघात असू नये. म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे त्याला. आणि मी पुराव्यासहित तुम्हाला सांगितले की बाबा हे खरं आहे. म्हणजे दुसरे काही म्हणत असतील, काही जणांचं मत आहे नाही ते डीएमच येणार, असं नसते. डीएमच येणार नाहीये. मग तिला तिथं 2 ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे तो काही भाग नाही. म्हणजे नेहमी एक भाग लक्षात ठेवा, जगत असताना जे काही खरं आहे ते आपलं, आपण बोलतोय ते खरं असं नाहीये. खरं जे बोलतोय ते आपलं असावं असं माझं मत असतं नेहमी. हा, तरतूद कोणती आहे आता बघा. 144, 47, 48 म्हणजे पोलिसांच्या कर्तव्य. जर 130च्या नंतर प्रश्न विचारला तर पोलिसांच्या कर्तव्याशी संबंधित प्रश्न विचारला जातो, हे नेहमी सांगितलंय. ह्या पहिल्याचा तर काही भागच नाहीये. हे सगळे शिक्षा कलम आहेत. 147 फक्त होतं तिथं जास्त काही विचार करायची गरज नव्हती. पायवाट 103 इथं प्रश्न येतो. इथं प्रश्न विचारल्याशिवाय आयोगाचं, म्हणून कायदा जरा बरा वाटतो. कनिष्ठ कोण आहे? तलाठी, कोतवाल वगैरे काही कनिष्ठ असण्याचा कामच नाही. पोलीस शिपाई म्हणजे पोलीस शिपायावरच, म्हणजे आपला माणूस प्रत्येक वेळेला त्यांनी प्रश्न विचारले. प्रश्न छान विचारला होता आयोगानं. आपण ही ह्याच्यामध्ये प्रश्न घेतला होता. आपण इथं टिंबमध्ये घेतला होता किंवा या कलमानुसार असं. तर ज्या वेळेला वॉरंटाशिवाय अधिकार आहेत त्याच वेळेला मी सांगितलं होतं वॉरंटाशिवाय अटक. आणि हे वॉरंटाशिवाय अटकेचे ज्या वेळेला अधिकार आहेत त्यावेळेला मी सांगितलं होतं की 72 अटक आहे, 73 अटक आहे, 78 अटक आहे, 79 अटक आहे, 79 अटक आहे, 80 अटक आहे, 81 अटक आहे. मग ह्याच्यामध्ये नेमकं फरक काय आहे? हे फरक सांगत असतानाच मी सांगितलं होतं की कलम 72 हे आपल्या घरातली अटक आहे, म्हणजे MPAचे कलम. कलम 73 हे आपल्या घरातली अटक नाही आहे. मग कलम 73 आणि 74 ते 78 हे प्राण्याच्या संबंधानं कलम आहेत. त्याच्यामुळे हे प्राण्याच्या संबंधानं आलं की 74, 78 आणि प्राण्याच्या संबंधानं अटक आले की कलम 73 असं सांगितलं होतं. इथं काही जणांचं घोळ झालं, ही तर काही भागच नव्हता. इथं काही ज्याने लिहिलं असेल तो भाग वेगळा आहे. पण ह्या 2 कलमांमध्ये काही जणांचा घोळ झाला, तर काहींनी 74 लिहून आले, तर 74 नाही तर कलम 73 मध्ये वॉरंटाशिवाय अटक आहे. इथं व्यक्तीच्या सार्वजनिक, इथं पथक आहे. काही जणांचं मत आहे सर गट, तुकडी वरीलपैकी एकही नाही. ॲक्च्युली जर विचार केला तर मग तिथं पार्टी हा शब्द आहे. बेअर ॲक्टमध्ये जर विचार केला तर विलेज विजिलन्स पार्टी असा शब्द आहे किंवा विलेज प्रोटेक्शन पार्टी असा शब्द आहे. ॲक्च्युली हे ब्रँच वगैरे काही ग्रुप वगैरे काही भाग नाही, पण ग्रामसंरक्षक पथक बरोबर आहे. तुकडी वगैरे असला काही भाग नाही.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम टिंबटिंबनुसार आयुक्त आणि अधीक्षक इतर अधिकाऱ्यांना कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ, काही जणांनी ह्याच्यात 38 शोधायला लागले की बाबा असं असं ते मायकल जॅक्सन वगैरे, पण इथं मी त्याही वेळेला सांगितलं होतं की 38 हे खाजगी जागेत आहे किंवा कोणत्याही जागेवर आहे. इथं सार्वजनिक जागा विचारली. सार्वजनिक जागेमध्ये 33 आहे, 36 आहे. इथं तर 33 दिलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे तो काही भागच नव्हता. तर इथं कलम 36 अन्वये मिरवणुकांच्या टायमाला आणि EA जे आहे ध्वनिक्षेपक वगैरे किंवा वाद्य वगैरे, तर त्याच्यामध्ये तो भाग दिलेला होता. 141 बेकायदेशीर जमाव हे सरळ होतं. 146 दंगा करणे बी सरळ होतं. 152 दंगा झाल्यास अटकाव करणे. 159 दंगल म्हणजे फक्त ABDC, AB म्हणजे हे 2 तर गेलेले होते. ABDC म्हणजे पर्याय क्रमांक 1. ABDC फक्त बघून घ्या बरं का, एखाद्या वेळेला इकडे तिकडे झालेलं असेल माझं. टिंबटिंब म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलमनुसार एखाद्या व्यक्तीला निवारा पेय म्हणजे इथं आसरा देण्याची व्याख्या विचारली होती. आश्रय देणे, आसरा देणे. 52 आहे, बरोबर आहे, त्यात काही असं वेगळे पण नाही. 1860 300 मध्ये खून आहे. सुरुवातच सीनं झालेली होती. सीनं झालेली होती म्हणून त्याच्यामुळे हे 3 काही बघायची गरज नव्हती. परत बघत बसायची काही गरज नव्हती, कारण एकच आहे सीला आणि आपल्याला सरळ सरळ माहीत आहे की 300ला खून आहे. त्याच्या पुढे बघत बसायची काय गरज. तरी बी म्हणजे 304 हुंडाबळी आहे, 312 गर्भस्राव आहे, 319 दुखापत आहे. सगळे बरोबर बसतात. CD 12ला BA म्हणजे पर्याय क्रमांक 4. पण ज्यावेळेला आपण प्रश्नपत्रिका सोडवत असतो त्यावेळेला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतीय दंड संहिता कलमनुसार लोकसेवकाने खोटी माहिती पुरवल्यास गुन्हा. आता खोट्या माहितीचे गुन्हा इथं तर काही प्रश्न नाही. 175चा काही प्रश्न आहे, 80 काही नाही. खोटी माहिती फक्त 177 आहे. 182 आला असतं तर तुमची थोडीशी जमलिंग झाली असती, पण 177ला डायरेक्ट खोटी माहिती पुरवणे. 354 प्रश्न सोपे सोपे विचारले होते. काही जणांना असंही वाटलं असेल लय वाचलं IPC, उगच लय वाचलं असंही वाटलं असेल, पण आयोगाचं काही सांगता येत नाही कधी की आयोग काय करल, कोणत्या परिस्थितीमध्ये आयोग जाईल, हे काही सांगता येत नसतं कधीच. आपली तयारी ही कधीही म्हणजे एकदम उच्च दर्जाची पाहिजे. अपहरणाचा काही संबंध नाही. स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणजे विनयभंग आहे 354 मध्ये. दंड संहितेच्यानुसार 2 किंवा अधिक व्यक्तीची सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक शांतता बिघडवली. आता मारामारी आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे व्याख्या कलम विचारलाय. 170चा काही भाग नाही. हे राजद्रोह तर काही भाग नाही, विश्वासभंग काही भाग नाही. 159 भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम टिंबटिंबनुसार जर कोणी कबुली जबाब जबरी घेण्यासाठी, मालमत्ता परत करण्यास, जबरीने भाग पाडण्यासाठी. ओके, 2च मिनिट आम्हाला सगळ्याला पळवणारा माणूस आलाय, गणेशराव. हॅलो हॅलो ओके. भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम टिंबटिंबनुसार जो कोणी कबुली जबाब, आता बघा याच्यामध्ये फॉर्म्युला 346चा काय भाग नव्हता. 349ला तर बलप्रयोग सुरू होतो, त्याचाही काय भाग नव्हता. 47 आणि 48 मध्ये मुलांचंही झालं. मग मी तिथं माकड सांगितलं होतं. माकड म्हणजे मालमत्ता फक्त जर जबरीने घेणं किंवा अवैध काम करणे असेल तर फक्त मालमत्तेचा संबंध असेल तर 347 येतं. आणि कबुली जबाब हा शब्द जर पहिला आला, कबुली जबाब व मालमत्ता, तर 348 लिहा असंही सांगितलं होतं मी. म्हणजे हे मित्रांनो बघा की ज्या वेळेला एखादा विषय आपण घेतो ना, त्या विषयामध्ये फक्त अभ्यास करणं वेगळं आणि त्या प्रश्नाच्या क्वालिटीपर्यंत जाणं हा एक भाग वेगळा असतो. म्हणजे प्रश्नाच्या आपण क्वालिटीपर्यंत गेलं पाहिजे. क्वालिटीपर्यंत जाणं हा भाग वेगळा आहे आणि फक्त अभ्यास करणं हा भाग वेगळा आहे. तर तो एक भाग तिथं लक्षात ठेवा. तर 348 इथंच नाही तर प्रत्येक परीक्षेला ते आपल्या लक्षात. 124 काय आहे, राजद्रोह आहे. आणि मी प्रकरण 6 शिकवत असताना सांगायचो, मी सगळे कलम घ्यायचो. सगळे कलम घेत असताना मी प्रकरण 6ला सांगायचो की इथं आजपर्यंत आयोगानं प्रश्न विचारलेला नाही, पण जर आयोगानं प्रश्न विचारला तर तो प्रश्न फक्त आणि फक्त 124A वरच येऊ शकतो, दुसऱ्यावर प्रश्न येणार नाही. इथपर्यंत मी सांगितलं होतं. जर आला तर 124A वरच येईल. 1878ला काय आहे, न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवा आदेशाला अनुसरून केलेली कृती. 81 इथं डबल झालेला आहे. म्हणजे अगोदर आपण इकडेही बघू की बाबा 1ला D ABCD पाहिजे, तिथं B झालंय परत ABCD. 81 मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशासाठी सहमतीने
विशिष्ट उद्देश जाणीव अशा नशा चढवलेला म्हणजे 85 एक होतं वाटतं बरं का इथं. एकच मिनिट. ॲक्च्युली PPT बघतानाच हे केलेलं होतं ते, पण हां 86 आणि 88, 86 होतं इथं. शहाऐंशी आणि 88. ओके. 78ला डी आलं पाहिजे. आता डी कुठं कुठं आहे बघा, डी एकाच ठिकाणी आहे त्याच्यामुळे लगेच ए होतं. 81ला गुन्हेगारी उद्देशाशिवाय बरोबर आहे, हे सी असलं पाहिजे. डी सी. 86ला ज्यामध्ये असतं बरोबर आहे, नशा चढवलेल्या व्यक्तीने विशिष्ट उद्देश 86. DCBA असं म्हणजे त्यांनी सरळ सरळ केलेलं आहे. DCBA म्हणजे 2 4 1 1 असं या पद्धतीनं, म्हणजे अगोदरचं बी तसंच होतं बघा. म्हणजे आणि शेवटच्या ज्या वेळेला शेवटची परीक्षा, त्या शेवटच्या परीक्षेच्या वेळेला मी सांगितलं होतं की माइंड ओळखता आलं पाहिजे आयोगाचा. आता आयोगाचा माइंड ओळखता आला पाहिजे म्हणजे आयोगानं 4 3 2 1 असं दिलंय, तर पुढच्या वेळेला नाही आलं तर ते मारण्याचा आपली तयारी असली पाहिजे. नाही आलं तर 7 वर्षाखालील, इथं काही प्रश्न नव्हता. 80 81 82 मध्ये 7 वर्षाखालील आहे, त्याच्यामुळं गट क्रमांक 83 712 म्हणलं होतं मी. 83 नंबरचा 712 आपला आहे गट नंबर 83. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील जामीन व बंधपत्र याबाबतच्या तरतुदीच्या अनुषंगाने वेगळे पण ओळखा. ऍक्च्युली ही 439 आहे. ओके. 436 मध्ये जामीन देणे आहे, 437 मध्ये जामीन देणे आहे, 438 मध्ये जामीन देणे आहे. म्हणजे या तिन्ही तरतुदी जामीन देण्याशी संबंधित आहेत. जामीन देणे याच्याशी संबंधित तरतुदी आहेत. आणि 439 काय आहे, जामीन देण्याचा हायकोर्ट आणि सत्र न्यायालयाचा अधिकार आहे. सत्र न्यायालयाचा अधिकार आहे, अधिकार 439 मध्ये. इथं म्हणजे बेलेबल ऑफेन्सेस असतात, इथं नॉन बेलेबल असतात. इथं कोणती ज्या वेळेला अटक करण्याची, जर मग बेलेबल ऑफेन्स बघितलं तर हे 2 आहेत. म्हणजे जर आपण असा विचार केला तर याच्यामध्ये 436 37 38 सरळ सरळ होतं. 439 हे उत्तर येणार आहे. विसंगत कोणतं, तर पर्याय क्रमांक 4 हे विसंगत आहे असा त्याचा अर्थ आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम टिंब मध्ये न्यायालयाला दोषारोपात फेरबदल कर, हा म्हणजे याच्याजवळ आपण गेलेलोही नव्हतो, पण 216 मध्ये फेरबदल करण्याच्या संबंधानं सांगितलेलं आहे. दोषारोप 211 पासून होतं 217 पर्यंत त्या उपप्रकरणामध्ये कलम आहेत. 216 दोषारोपामध्ये बदल करण्याचा किंवा फेरबदल करण्याचा अधिकार आहे. फेरबदल झाल्यानंतर 217 आहे, त्याच्यामुळे तिथं काय भाग नव्हतं. काही असं केलं की बाबा अगोदर 4 आले, आता ही 4 मारून टाका, बरं झालं ते. कलम 20 नुसार राज्य सरकार, आता पहिलंच वाक्य आहे, राज्य सरकार जिल्ह्यामध्ये किंवा महानगर क्षेत्रात जेवढे पाहिजे तेवढे, आवश्यक तेवढे इथं योग्य वाटतील तेवढे दिले, तर तिथं आवश्यक तेवढे म्हणजे कितीही कार्यकारी दंडाधिकारी नेमू शकता, असं काही भाग नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरणमध्ये विवक्षित प्रकरणातील, आता बघा प्रकरण 8 तर आपल्याला माहित आहे हे नाही आहे, आणि फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कुठलंही प्रकरण असं BC मध्येच जाण्याचा काही प्रश्न नाही आहे. ओके. मग आता ही मालमत्ता म्हणजे 105 कलम मी तुम्हाला सांगितलं होतं, 105A प्रतियोगी व्यवस्था, आणि ते 7च्या नंतर आहे. 7 कलम आहे 105 पर्यंत, म्हणजे 91 ते 105 पर्यंत 7वं कलम. मग प्रकरण किती असणार आहे, 7 असणार आहे. 7B आणि Cचा काही संबंध नाही. 8वं तर आपल्याला डेफिनेटली माहित आहे की शांतता राखण्यासाठीचं, शांतता किंवा चांगल्या वर्तणुकीचं जामीन आहे, त्याच्यामुळे 8वं तर नाही आहे. असलं तर हे, आणि BC प्रकरण असण्याचा काही भाग नाही. B आणि C असं प्रकरण कुठं नाही आहे, त्याच्यामुळे 7A हे प्रकरण तिथं आहे. 196, आता काय जणांचं इथंही मत आहे बघा. आता 196 हे देशविरोध, म्हणजे ह्याच्यामध्ये परवानगी घ्यावी लागते. मग आता परवानगी कोणाला लागते, काहीचं मत होतं काही ना राज्य शासन देतंय, काही ना केंद्र शासन देतंय, ठीक आहे ना, असा संदर्भ घेतला तर उत्तरच निघत नाही. पहिली गोष्ट तर 495चा आणि 196चा काही संबंधच नाही, हा भाग लक्षात घ्या. ह्या तिघांचा काहीतरी संबंध आहे, कुठं का असं ना, पण संबंध आहे. पण 495चा संबंधच नाही. IPC 495चा काय भाग आहे, इकडे यायचा काय भाग आहे, विवाहाचा आणि ह्याचा काय भागच नाही. तर ते सगळ्यात पहिला मत. आता तुम्ही म्हणताल की सर 153A आणि 505 ह्याला केंद्र सरकार देते, बरोबर आहे. मग ह्याला बी केंद्र सरकारनं द्यायला पाहिजे. हा नाही जाई एकदा घरात, हा पहिल्यांदा आऊट झाला. आता इथं जर बघितलं तर मग 120B येणार आता, पण पहिल्यांदा हा आऊट झालाय ना, हा आऊट झालाय पहिल्यांदा. काय नाही लिहिलं 120B, अरे मग हे 495 काय, 120B किमान 196 मध्ये आहे. 196च्या प्रश्नामध्ये 120B आहे.
त्याच्यानंतर त्यांचे दोन फाटाफूट झाल्या की बाबा केंद्र सरकार राज्य सरकार कोणाला देते, केंद्र सरकार राज्य सरकार आणि डीएम कोणाला देते, राज्य सरकार आणि डीएम कोणाला देते, हा नंतरचा भाग आहे. इथं फक्त तुम्हाला 196 सांगितलंय, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं कलम 495 तिथं वेगळे पण आहे. 173 मध्ये दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यास 149 पराकाष्ठा आहे, 150 खबर दिली पाहिजे, 151 मध्ये दखलपात्र अपराधास प्रतिबंध करण्याचा अटक आहे किंवा अधिकार दिलेला आहे. खाली खाजगी व्यक्ती 42 मध्ये नाम क्या है, नाम क्या है बे, चंदू, चंदू नाम क्या है. 44 मध्ये दंडाधिकारी अटक आहे, 45 आर्मी आहे, 43 खाजगी व्यक्ती अटक करू शकतो. कलम 6 नुसार किती प्रकारची फौजदारी. आता इथं जर काही जणांचं मत होतं सर इथं तर उत्तर नाही, कोण म्हणलं, इथं हायकोर्ट आणि इतर कायद्यान्वये घटित न्यायालय, इतर कायद्यान्वये स्थापन न्यायालय, न्यायालय म्हणजे याचा अर्थ आयोगानं अगोदरच हे दोन यासहित याशिवाय असा शब्द वापर. मग जर समजा हेच विचारायचं असतं आयोगाला तर 4 अधिक 2 6 कुठंतरी पर्याय पाहिजे होत, पर्यायच 6 नाहीये. मग एकूण टोटल किती आहे, हायकोर्ट आहे, हे आहे, मग ते 2 आणि हे 4, 6 पाहिजे. मग 6 पर्यायच नाही कुठं, मग काय प्रश्न, जमलिंग होण्याचा काय प्रश्न नव्हता ना. हा जर 4 आणि 6 असतं तर मग तो प्रश्न रद्द झाला असता, पण आता असताना जर ही आहे तर काही प्रश्न नाही आहे त्याच्यात. व मधील इथं बळी आहे, बळीचे पालक आहेत, बळीचं कायदेशीर वारस आहे, हे नाही आहे, म्हणजे कलम म्हणजे 3चं नाही आहे. 1973 तरतूद 170 पुरेसा पुरावा असेल तर दंडाधिकाऱ्याकडे पाठवणे, म्हणजे 1चं ब म्हणजे हे पहिलं तर निघून गेलं. 172 अन्वेषणातील म्हणजे अ पाहिजे, ब अ म्हणजे हे 4 नंबर. 173 अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर बरोबर आहे. 174 म्हणजे ब अ ड क म्हणजे 2 3 आणि हे आपण कितीतरी वेळा सिरियल असंही केलेलं होतं. भारतीय पुरावा कायदा 1872 प्रमाणे दस्तऐवज म्हणजे काय, कोविनलस, 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 बरोबर आहे. आता मग लिखाण आहे का, हो लिखाण आहे, कुठलंही लिखाण आहे. छापील शब्द आहे का, आहे. नकाशा आहे, आराखडा आहे. हे लस म्हणजे हे शब्द, शब्दामध्ये कोणकोणते शब्द आहेत तेही सांगितलं होतं, म्हणजे इथं अब कड हे सगळे दस्तऐवज आहेत. छान प्रश्न विचारला होता आयोगाने. भारतीय पुरावा कायद्याच्या 137 नुसार साक्षीदाराची मुख्य तपासणी. आता ही सर तपासणी हा जो शब्द असतो, सर तपासणी, ओके, सर तपासणी हा जो शब्द आहे त्याला इनचिप म्हणतात, इनचिप इन्स्पेक्शन म्हणतात त्याला. जे उलट तपासणी असते त्याला क्रॉस इन्स्पेक्शन असं म्हणतात. तर त्याच्यामुळं तो इनचिप जो शब्द आहे CHIEF त्याचा डायरेक्ट त्यांनी मराठी केला गुगल ट्रान्सलेट, त्याच्यामुळं ते मुख्य झालं. काही जणांना वाटलं मुख्य तपासणी कुठं असते, मुख्य तपासणी म्हणजे सर तपासणी, सर मुख्य, चीफ हा शब्द असतो तिथं. तर विरुद्ध पक्षाचा बरं. आणि जर समजा उलट तपासणीचा काही जणांनी म्हणले हा उलट तपासणी आहे, मग उलट तपासणी विरुद्ध पक्षाद्वारे केली जाते. उलट तपासणीनंतर ज्याला बोलवलंय त्याला किंवा तपास करत असलेला असं काही भाग नसतो. तर याच्यामध्ये 2च ही होतं, एक तरी 1 लिहिलं पाहिजे की 3, पण सर तपासणी विचारले म्हणल्यानंतर बोलवणाऱ्या पक्षाद्वारे असते. 93 भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 135 नुसार मी इथं DFC सांगितलं होतं, DFC असं सांगितलं होतं. म्हणजे डी म्हणजे पहिल्यांदा दिवाणी प्रक्रियेनुसार चालते, एफ म्हणजे फौजदारी प्रक्रियेनुसार चालते. दिवाणी आणि फौजदारी जर नसल तर ठरवतं कोण, तर बाय कोर्ट ठरवलं जातं. कोर्ट म्हणजे न्यायालय ठरवतं, तक्रारदार वगैरे ठरवायचा काय भाग नाही. म्हणजे पहिलं. आणि हे DFC सरळ सरळ सांगितलं होतं मी. हा प्रश्न म्हणजे तसा अवघड असेल इतर ह्याच्यासाठी, तर त्याच्यामुळे इथं DFC म्हणजे डी म्हणजे दिवाणी, ज्यांनी थोडंसं लॉजिक लावलं असेल तर येऊन जाईल, ते सहज वाचलेलं बी असेल एखाद्या वेळेला. 1872 मधील कलमनुसार पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेला कोणताही कबुली जबाब कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्ध साबित करता येणार नाही. 25 पोलीस अधिकारी आहे, 26 हवालत आहे. प्रकरण खाली, जे प्रकरण खाली नमूद आहे, जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही वस्तुस्थितीचे अस्तित्व आहे हे सिद्ध करण्यास बांधील असते तेव्हा असे म्हणतात पुराव्याचा भार. म्हणजे शाबितीचं प्रकरण विचारलं होतं, शाबिती. आणि शाबितीची कलम किती आहेत हे बी सांगितलं होतं, 101 ते 114 हे शाबितीची कलम आहे. शाबितीचा भार कोणावर, प्रकरण होतं 7,
7 आणि 101 ते 114. आता 100 पर्यंत तर काही भागच नव्हता. प्रकरण 6 तोंडी पुरावा वगैरे हे त्याच्यामधलंच आहे. 47 तर काही भागच नव्हतं. त्याच्यामुळे एकच फक्त कलम राहिलं. साबिती सुरू होते कुठून? 101 पासून. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीतक मानण्याकरता मृत्यू हा लग्नानंतर, हे तर काय म्हणजे एवढा सोपा प्रश्न, त्याच्यामुळं काय हे नव्हतं. म्हणजे मला वाटतं कुणालाही तो आला असता. मध्ये जी व्यक्ती मरण पावली आहे एवढं जरी वाचलं असलं तरी कलम 32 लिहून टाकायला पाहिजे होतं. 31, 30, 38 मध्ये काही भाग नाही आहे. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम टिंबटिंबनुसार जर शासकीय अधिकाऱ्याने असे मत असेल की त्याला कोणत्याही व्यक्तीद्वारे अधिकृत विश्वासात घेतले, म्हणजे मी तिथं ऑफिशियल रूल सांगितलं होतं, एखाद्या व्यक्तीनं एखाद्या अधिकाऱ्याला जर विश्वासानं म्हणतोय मी, विश्वासानं माहिती दिलेली असेल आणि ती माहिती इथं 112 मध्ये काय प्रश्न नाही ना, विवाहिताचा काय अवस्थेचा निर्णायक पुरावा, 118 ह्याचा काय भागच नाही, 126 वैयक्तिक, इथं काय जणांनी 126 बी लिहून आला, 126 आणि ह्याचा काही संबंध नव्हता, 124 आणि सर्व वैयक्तिक मतास असा काही भागच नव्हता ना. 126 मध्ये जर म्हणजे ज्या काही बाबी आहे म्हणजे फोडायचं नाही, असील आणि वकील यांचे जे संबंध असतात ते संबंध सांगितलेले आहेत 126 मध्ये. त्याच्यामुळं काय भाग, आणि पुढचे कलमही करून ठेवा असं सांगितलं होतं मी 118च्या पुढे. परत विचारला हा प्रश्न, कोणती विधान बरोबर आहे. लेखन एक दस्तऐवज आहे का भारतीय पुरावा कायदा, म्हणजे दस्तऐवजाबद्दलच परत 2 प्रश्न विचारले. मुद्रित, लिथोग्राफ केलेले किंवा छायाचित्रित केलेले शब्द, आता इथंच तिकडंच विचारलं होतं आणि इकडं, मग हे जर बरोबर असेल तर तेही बरोबर असलं पाहिजे. छायाचित्रित केलेले शब्द तिकडे विचारलं होतं बघा. आता नकाशा दस्तऐवज नाही, हे चुकीचं आहे. नकाशा दस्तऐवज आहे. धातूच्या पट्टीवरील किंवा दगडावरील शिलालेख दस्तऐवज आहे, हे बरोबर आहे. व्यंगचित्र दस्तऐवज नाही, आहे ना. कोवी न लस, तर हे आणि काय विचारलंय, विधान बरोबर नाही विचारलंय, म्हणजे नकाशा आणि व्यंगचित्र हे आहे. मग कुठलं क आणि ई सॉरी, पर्याय क्रमांक 2. पुरावा कायद्याचे 137 बद्दल काय सांगते? सर तपासणी आहे, उलट तपासणी आहे, पुनर्तपासणी आहे, वरीलपैकी सर्वच आहे. तर अशा पद्धतीनं अतिशय छान पद्धतीनं पेपर झालेला आहे असं मला वाटतं. एक 2-4 प्रश्नाचा, आणि तेही जर एखाद्यानं व्यवस्थितपणे हँडल केलेला असेल तर. आता GSचे अजून काही प्रश्न मी स्वतः बघितलेले नाहीत. बघितल्यानंतर एक साधारणतः म्हणजे 50 प्रश्न जरी समजा कायद्यामध्ये जर 50 जरी स्कोर आला, 50च्या पुढंच ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे त्याला 50च्या पुढंच. जसं मानवी हक्काचे काही प्रश्न आउट ऑफ दी बॉक्स येतात तसं येत नाही इथं. मला वाटतं की बाबा महात्मा गांधी तंटामुक्त अभियान एक थोडंसं काही नाही गेलेलं असेल. त्याच्यानंतर 211, 216 वाला तो एक भाग, आणि 7Aचं प्रकरण असं काही मला वाटत नाही, पण काहींना तोही थोडासा असा जर विचार करत गेलं तर मग सगळेच प्रश्न काहींना अवघड गेलेले आहेत. काही जणांचे 8 ते 10 प्रश्न निघतील. पण एकंदरीत विचार करता MPA मधलं जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्त तो कॅन्सल होण्याच्या मार्गावर असू शकतो. आयोग त्याच्यात शेवटी काय करतो तो भाग वेगळा आहे. हे बघा, आयोग काय करतं त्याला चॅलेंज नाही आहे, परंतु ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आणि अयोग्य आहेत त्या अयोग्य हे सांगणं माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं काही जणांना अजून काही वाटत असेल तर हा पहिला नंबर माझा आहे, म्हणजे 9518788364. तर या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता. जर रेकॉर्डिंग चालू असेल तर शक्यतो हे नसतात. गट कच्या टेस्ट सिरीज आम्ही म्हणजे द लॉयन अकॅडमीच्या ह्याच्यामार्फत सुरू करतोय. मी स्वतः त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था, राज्यघटना घेणार आहे. अशोक पवार सर सायन्स आणि टेकचा जो भाग आहे तो घेणार आहेत. संदीप अरगडे सर मॅथ रिझनिंग घेणार आहेत. पवन सर हिस्ट्री घेणार आहेत. या आठवड्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका सगळ्या मिळून जातील. साधारणतः 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. ओके. फीही आम्ही साधारणतः कमीच ठेवतोय, 499 फी ठेवतोय. 499 मध्ये 10 प्रश्नपत्रिका. अजून माझं तर मत आहे की त्याच्यापेक्षा तरीही 5-6 जणांचा आम्ही विचार करून किंवा ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये परवडतील अशा पद्धतीनं आपण त्याही करतोय. डिपार्टमेंटल PSIच्याही परीक्षा आपण म्हणजे प्रीच्या परीक्षा स्टार्ट करतोय. सगळ्यांनी ज्या गोष्टी काही होत आहेत त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. फक्त अभ्यास करत असताना माझं एक मत आहे की कुठंतरी
आयोगाचा माइंड ओळखून अभ्यास करावा एवढीच विनंती आहे. ओके, चलो, धन्यवाद. मंडळ आभारी आहे.